व्हायरल झाल्यानंतर जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झालेत। धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। आरोपींच्या या टोळीला सोडणार नाही, धनंजय मुंडेंनी ही टोळी पोसली असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। या व्हायरल फोटोवर तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे आणि काय षडयंत्र या सगळ्या मागे तुम्हाला वाटतंय? हे सगळं षडयंत्र कट हे सगळं धन्या मुंड्यांनीच रचलेलं आहे। कारण त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे की हे माझे लोक आहेत। बांधावर भांडणं लागल्यावर नाही का लोक बोलतात की हा हा मॅच बांध फोडा कर, तुला काय करायचं, तशा आविर्भावात तो बाईट देत होता चष्मा घालून। हा हा हाय तर हाय मा आहे तो, हाय तर हाय, मग काय करायचं आता, अशा भाषेत बोलत होता। याच्यापेक्षा सरकारला त्याला आरोपी करायला काय पुरावा पाहिजे? साधी कमेंट टाकली पोरांनी सोशल मीडियावर तर वर्ष जेल भोगलेत लोकांनी। तुम्हाला काय पुरावा पाहिजे? त्यांनी सांगितलं ना माझेच लोक आहेत म्हणून। आणि इतकं वाईट वाटतंय ना हे बघताना आता, देशमुख कुटुंबाचे किती हाल असते ना आता, त्यांच्या आईचे, संतोष भाईच्या भावाचे, बायकोचे, संतोष भाईच्या मुलाचे, मुलीचे किती हाल असते। आपल्या बापाला कसं मारलं, हा ही नीच पैदास कशी पैदा केली असं नाही। अहो गँगवॉरमध्ये सुद्धा असं मारलं गेलं नसेल राव कोणाला, गँगवॉरमध्ये सुद्धा असं मारलं गेलं नसेल। अरे तोंडात मुक्तांचे फोटो आले ते। धन्या मुंड्या कशाला पाळतो रे? क्रूरनी पाळलेस तू ही, आणि एक दहशत पसराव म्हणून तुम्हाला कोणी खंडणी मागताना बोलू नये, तुम्हाला कोणी खून केल्यावर बोलू नये, गुन्हे दाखल होऊ नये म्हणून दहशत पसराव म्हणून हसत येत। अरे धन्या मुंड्या, तू जातीचे लोक मारले, ते बिचारे गरीब होते गप्प बसले रे। हा तू मराठ्याचे उगत नाट लागला, तुला संतोष व्हायचा सुद्धा खून दाबायचा होता, तुला दाबायचा होता, तो पाचवायचा होता, पण पठ्ठ्या मनोज जरांगे जिवंत होता तिथं। हो तुला ते खून दाबू दिलं नाही। तुम्ही किती मंत्री, 2 असा नाही तर 5 असा, तुम्ही मंत्री असताना तुमच्या लोक जेलमध्ये साडलेले दाखवून येऊ मनोज जरांगे। तुम्ही माज करतात का? माजुरड्या हो, तुमचे माज मस्तीच उतरणार आहे। आतापर्यंत जे आहे ते फक्त आरोप होत होते, मात्र आता जे प्रकरण समोर आलंय, आता फोटो देखील समोर आलेत। आतापर्यंत मागणी होती फक्त त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, आता त्याच्या पलीकडे काय मागणी तुमची असणार आहे? त्यांनी 302चा आरोपी व्हावा धन्या मुंडे, त्यांनी पश्चाताप म्हणून त्यांनी 302चा आरोपी व्हावा, पश्चाताप म्हणून। त्याच्यात माणुसकी जिवंत असली आणि त्याच्यावर खरंच भगवान बाबाचे, संत महंत परमपूज्य भगवान बाबांचे जर त्याच्यावर संस्कार असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाचे त्याच्यावर संस्कार असतील, पंडित अण्णा मुंडे साहेबाचे स्वर्गीय त्यांचे संस्कार असतील, तर तू मनाने राजीनामा दे आमदारकीपासून सगळा। आणि तू यशवंतराव चव्हाण साहेबाच्या जसं समाधीजवळ जाऊन आत्मक्लेश करते तसं आत्मक्लेश कर आणि जेलमध्ये जाय। मी मागणी नाही करत राजीनामा द्यायची तुझी, मी मागणी नाही करणार, कारण खुनाचा गुन्हा धनंजय मुंडेवर दाखल व्हावा। तू 2 मंत्री राह नाही तर 5 राह, आमचं काय होऊ शकत नाही। आणि तुम्हाला काही गिनित नाही, मी मोजित नाही, तुम्ही किती असं, माझ्या जातीतच एवढी ताकद आहे तुमची मिशा उतरायची आणि उतरणार आहे। पुढच्या काळात तुम्ही नुसतं वाटा जा, हा पुढच्या काळात तुम्ही शेतकऱ्याला त्रास द्या। तू हे गाड्याच्या कट आणतात लोकाला, गाड्याला आडी उभा राहतात, काही नाही केलं तरी दारू पिऊन शादीत आहेत, लोकांच्या मोटरी काढीत तळ्यातल्या, जमिनी बांध फोडीत आहेत, दादागिरी करतात, कारखान्याचे उचले आणतात, माघारी देत नाहीत पैसे, कसल्या गुंडागिऱ्या करतात। इथून पुढे नुसतं तुम्ही मराठ्याच्या वाटा जा, तुमचे टोळी पुरी सडीतो जेलमध्ये। आणि मी तुला राजीनामा नाही मागत, आणि तुला आता मागितला आणि तू मनाने राजीनामा दे आता आमदारकीपासून सगळा। आणि याच्यावर 302 दाखल व्हायला पाहिजे। असला गुंड सांभाळू नका अजित दादा, तुम्हाला जाहीर सांगतो, असलं माजुरडं सांभाळू नका। फडणवीस साहेब माजुरडं सांभाळू नका, लय क्रूर हत्या केली संतोष भाईची यांनी, तळपायाच्या मस्तकाला जाती। तुम्ही पाप डोक्यावर घेऊ नका फडणवीस साहेब आणि अजित दादा, तुमच्या आत्तापर्यंतच्या वयात आणि तुमच्या कळण्यात असली क्रूर हत्या झाली नसेल तोंडात मुतापर्यंत। तुमच्या घरात जर दोघांच्या असं झालं तुम्ही कसं वागणार? तुम्ही सोडू नका, तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्हाला फळं बघावं लागते। आणि धन्या मुंड्या, तो या टोळीला तुम्हाला किडे पाडणार, लक्षात ठेव। आणि तू किती वाचायचा प्रयत्न कर, फक्त कचाट्यात येऊ दे तो ही टोळी, त्याची जर निशाणे उतरली ना तर मला मराठा नाव लावणार नाही। इथून पुढे मराठ्याच्या वाटा जा, तुम्हाला जेलात एका टाकू सोडितो आणि तुमचा नायनटच करतो। आणि अजित दादा, तुमचं नाव मी अगोदर घेतलं नाही, फडणवीस साहेब तुमचंही घेतलं नाही, लात मारून याला बाहेर काढा, नसता तुम्हाला सुद्धा आता सामोरं जावं लागणार। अत्यंत तीव्र भावना मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या। आपण जर बघितलं तर कडक शब्दात त्यांनी इशारा देखील दिलाय, मात्र मी फक्त धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीच मागणी करणार नाही, तर त्यांच्यावर खुनाचा देखील गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मुख्य मागणी। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।